सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोला देशी विदेशी 250हून अधिक श्वान सहभागी झाले होते। या शोला सोलापुरातील श्वानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सोलापुरातील होम मैदान इथं श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं तसंच कृषी विभाग आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सहयोगानं 21 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित यंदाच्या 54व्या भव्य श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनात रविवारी दुसऱ्या दिवशी डॉग शोचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी या डॉग शोचं उद्घाटन पोलीस उपाधीक्षक संकेत देवळेकर आणि त्यांच्या पत्नी कविता देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे, देवस्थानचे विश्वस्त प्रभुलिंग मैंदर्गीकर, पशुपती माशाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये सहभागी होण्यासाठी श्वानमालक आपल्या श्वानासह आले होते। यातील काहींच्या श्वानांना रंगीबेरंगी टी-शर्ट, हुडी, फ्रॉक आदी घालून छानपैकी नटवण्यात आलं होतं, तर काही श्वानांना निसर्गतःच सौंदर्य लाभलं होतं। त्यामुळं हा शो पाहून आपल्या डोळ्यांचं पारणं फिटल्याची भावना सोलापूरसह विविध ठिकाणाहून आलेल्या श्वानप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली। दरम्यान यातील विजेत्या श्वानांचा त्यांच्या मालकासह सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन संयोजकांच्या वतीनं गौरव करण्यात आला। हा बक्षीस वितरण सोहळा माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रकाश बिराजदार, रतन रिक्के, सुप्रीता चाकोते, शीतल काडादी, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा गुंगे, सांगलीच्या स्मार्ट एक्सपोचे प्रमुख सोमनाथ शेटे, संचालिका रेखा शेटे, प्राध्यापक डॉक्टर संतोष मेटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या शोचे परीक्षक म्हणून सांगलीचे महेश माने यांनी काम पाहिलं। यासाठी केनाल असोसिएशन ऑफ सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष महेश दळवी, आर्यन दळवी, स्वप्ना दळवी, शाल्वरी श्रॉफ, रसिका बडवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं सहकार्य लाभलं। यावेळी कार्निवल कंपनीकडून शोमध्ये सहभागी झालेल्या श्वानांना फूड पॅकेट्स मोफत देण्यात आले।